महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा। नमस्कार, मी विजय चोरमारे। महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसनं माघार घेतली, त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं निश्चित झालेलं आहे। अंबादास दानवे यांची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं जाहीर केल्यानंतर काँग्रेसनं आपली भूमिका बदलली आणि या निवडणुकीत आपला उमेदवार देण्याचं त्यांनी ठरवलं। कालपासून त्या संदर्भातल्या घडामोडी घडत होत्या, पण आज तडजोड झाली आणि काँग्रेसनं ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला। खरं तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी काँग्रेस आग्रही होती। उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत यावं यासाठी काँग्रेसचा आग्रह होता। मात्र उद्धव ठाकरे यांनी अखेरच्या क्षणी आपण निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं आणि यापूर्वी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असलेले आणि विधान परिषदेत आक्रमकपणे काम करणारे अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं। काँग्रेसनं ही निवडणूक न लढवण्याची तयारी दर्शवली होती, ती उद्धव ठाकरे यांच्यासाठी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षानं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत यावं असा आग्रह धरलेला होता, पण या दोन्ही मित्रपक्षांचा आग्रह उद्धव ठाकरे यांनी मानला नाही आणि त्यांनी विधान परिषदेत न जाण्याचं ठरवलं आणि त्याऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली। त्यातनं जे काय राजकारण गेले 2 दिवस घडत होतं, त्यातून अनेक गोष्टी पुढे येत होत्या। म्हणजे महाविकास आघाडी फुटली असंच कालपासून मानलं जात होतं। म्हणजे काँग्रेसनं जिथं उमेदवार द्यायचा ठरवलाय त्या अर्थी महाराष्ट्रातली महाविकास आघाडी फुटली असं मानलं जात होतं। महाविकास आघाडी फुटली याचा दुसरा अर्थ असा होतो की इंडिया आघाडी सुद्धा फुटली असा त्याचा दुसरा अर्थ होतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे। आपल्याला माहित आहे की 2019 साली शरद पवार यांच्या मध्यस्थीनं महाविकास आघाडी स्थापन झाली होती। काँग्रेस आणि शिवसेना या 2 टोकावरच्या 2 पक्षांना शरद पवार यांनी एकत्र आणलेलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेससह हे 2 पक्ष अशी महाविकास आघाडी स्थापन झालेली होती आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेवर येण्यापासून रोखलेलं होतं। पण हे सत्ता जाणं भारतीय जनता पक्षाच्या प्रचंड जिव्हारी लागलेलं होतं। त्यातूनच पुढं महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात मोठं महाभारत घडलं। शिवसेना फुटली, एकनाथ शिंदे आमदारांचा एक मोठा गठ्ठा घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले आणि भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मदतीनं निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे पक्षाचं नाव आणि त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह दिलं। एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, तिथून अजित पवार आपल्या अनेक सहकाऱ्यांसह बाहेर पडले आणि शिवसेनेसंदर्भात जे घडलं होतं त्याचीच पुनरावृत्ती तिथं घडली होती। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या पक्षाला दिलेलं होतं। उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे जे मूळ पक्षाच्या संदर्भातले महत्त्वाचे घटक होते त्यांना त्या पक्षापासून बाजूला करण्यात आलं होतं। त्यांना वेगळ्या पक्षांची नावं आणि वेगळी चिन्ह देण्यात आलेली होती। म्हणजे ह्या सगळ्याचा आढावा आपण अशासाठी घेतो की आताचं जे राजकारण आहे हे विधान परिषदेच्या निवडणुकीचं ते समजून घ्यायचं, तर ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतल्याशिवाय राहत नाही। कारण आपल्याला माहिती आहे की राज्यात महाविकास आघाडी आणि केंद्रात इंडिया आघाडी हे विरोधकांच्या एक मजबूत आघाड्या आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष 2019 पासून म्हणजे महाविकास आघाडीत आल्यापासून खंबीरपणे काँग्रेस सोबत आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका कधीतरी डळमळीत दिसली। म्हणजे मध्यंतरी तर अजितदादा यांच्या पक्षासोबत विलिनीकरणाचं चर्चा जोरात होती। म्हणजे अजितदादा हयात असते तर विलिनीकरणही झालं असतं, म्हणजे हा पक्ष आपोआप महाविकास आघाडीतून आणि इंडिया आघाडीतून बाहेर पडला असता आणि त्यामुळं महाविकास आघाडी धोक्यात आली असती। मात्र तसं त्यावेळी काही घडलं नाही आणि त्यामुळं मला वाटतं काँग्रेसला शिवसेना ही आजच्या काळात फार महत्त्वाची वाटत असावी। आता बघा, इथं ही काँग्रेसनं माघार घेतली, ही काँग्रेसची 3री माघार आहे म्हणजे गेल्या काही दिवसातली। त्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांना ट्रोल सुद्धा केलं जाते।
म्हणजे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या बाहेरून येणाऱ्या पक्षातल्या लोकांना प्रवेश देण्याचं मोठ्या प्रमाणावर काम करतायत, त्याच पद्धतीनं हे हर्षवर्धन सपकाळ हे म्हणजे उमेदवारी जाहीर करून माघार घेण्याचं काम करतात. अशा पद्धतीची टीका त्यांच्यावर व्हायला लागली, अशा पद्धतीने ट्रोलिंग त्यांना व्हायला लागले. म्हणजे पहिली काँग्रेसची माघार होती ती शरद पवार यांच्यासाठी माघार होती. म्हणजे शरद पवार यांनी राज्यसभेसाठी त्यांची उमेदवारी ठरल्यानंतर ती जागा काँग्रेस आग्रही होती त्या जागेसाठी, तर तिथं पहिल्यांदा काँग्रेसला माघार घ्यावी लागली. काँग्रेसची माघारीची दुसरी वेळ होती ती बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत. म्हणजे तिथं सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ज्यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं उमेदवार द्यायचं नाही असं ठरवलं, उद्धव ठाकरे यांनीही उमेदवार द्यायचा नाही असं ठरवलं, पण हे दोन पक्ष देत नसले तरी आम्ही उमेदवार देणार असं करून तिथून काँग्रेसनं उमेदवारी सुद्धा जाहीर केलेली होती. पण पुन्हा शेवटच्या क्षणी तिथं शरद पवारांनी मध्यस्थी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी इथल्या स्थानिक नेत्यांना त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आणि तिथं सुद्धा काँग्रेसला माघार घ्यावी लागली. आणि आता तिसऱ्यांदा ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांचं नाव पुढं आलं, त्यावेळी सुद्धा काँग्रेसनं आपला उमेदवार द्यायचा ठरवलं आणि शेवटच्या क्षणी माघार घेतला. म्हणजे उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना 4 वेळा फोन केला. त्यांनी काँग्रेसच्या केंद्रातल्या केशी वेणुगोपाल असतील, चेन्नीथला असतील, या केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांशी बोलले आणि अखेर तिथं सुद्धा काँग्रेसनं माघार घेतली. म्हणजे ही तिसरी माघार आहे काँग्रेसची. आता ही माघार घेताना काँग्रेसला 2028 साली राज्यसभेच्या जागेचं आश्वासन दिले. म्हणजे बघा, ही आता 2028 साली जी एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे, त्या जागेवरून संजय राऊत दिल्लीत जातील अशी शक्यता होती. संजय राऊत यांनी दिल्लीत जावं अशी एक काहींची भूमिका होती. पण आता अंबादास दानवेंच्या या उमेदवारीच्या बदल्यात शिवसेनेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानं काँग्रेसला 2028च्या राज्यसभेच्या जागेचं आश्वासन दिल्याचं बोललं जातं. म्हणजे संजय राऊत यांची खासदारकी धोक्यात आलेली आहे. खरं तर शरद पवार यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी संजय राऊत यांचा पुढच्या काळातला खासदारकीचा पत्ता कट झाल्याची चर्चा होती. म्हणजे त्याची कारणं वेगवेगळी आहेत. कारण संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी शरद पवार यांचं नाव चर्चेत आणलं. आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांनी यापूर्वी अनेकदा आपण राजकारणातून निवृत्त होणार असल्याचं आणि अनेक काही शिक्षण संस्था सामाजिक कामात रस घेऊन काम करणार असल्याचं जाहीर केलेलं होतं. त्यामुळं यापुढं शरद पवार निवडणूक लढणार नाहीत. पण राज्यसभेच्या निवडणुकीच्या चर्चेत संजय राऊत यांनी त्यांचं नाव आणलं. त्यानंतर सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतर नेत्यांनी आग्रह धरला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली आणि पुन्हा शरद पवार जर उमेदवार असतील तर तिथं खरं तर त्यावेळी जर अन्य कोणी उमेदवार असता तर एकनाथ शिंदे यांचा उमेदवार तयार होता. पण पवार उमेदवार असल्यामुळे ती निवडणूक बिनविरोध झाली. पण त्यावेळी राऊत यांनी शरद पवार यांचं नाव चर्चेत आणलं आणि त्यामुळं शिवसेनेची संधी गेली असं शिवसेनेतल्या एका गटाचं मत पडलं. आणि अर्थात आदित्य ठाकरे हे सुद्धा त्या गटाचे प्रमुख मानले जातात. म्हणजे या राज्यसभेच्या जागाच्या संदर्भात काही बैठका झाल्या, त्या बैठकीला सुद्धा आदित्य ठाकरे त्यावेळी आलेले नव्हते, लक्षात घ्यायला पाहिजे. आदित्य ठाकरे हे राज्यसभेवर प्रियांका चतुर्वेदी यांना पाठवण्यासाठी इच्छुक होते. म्हणजे या प्रियांका चतुर्वेदी मधल्या काळात भाजपमध्ये जाण्याच्या किंवा भाजपच्या माध्यमातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा सुरू होते. म्हणजे बघा, लोकसभेत च्या संदर्भातलं विधेयक म्हणजे महिलांच्या संदर्भातल्या विधेयकापेक्षा आपण मतदारसंघ फेररचनेचं विधेयक फेटाळल्यानंतर त्यांनी भाजपला पूरक भूमिका जाहीरपणे घेतलेली होती, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे प्रियांका चतुर्वेदी विरोधी पक्षात आहेत की भारतीय जनता पक्षाच्या गोटात आहेत असाही प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता. तर अशा या प्रियांका चतुर्वेदी यांच्यासाठी आदित्य ठाकरे आग्रही होते आणि त्यावरून ही संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचं बिनसल्याची चर्चा होती. म्हणजे संजय राऊत यांनी शरद पवार यांचं नाव चर्चेत आणलं आणि शिवसेनेचा तिथं उमेदवार पाठवता आला नाही. म्हणजे प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेवर पाठवता आलं नाही. याचं आदित्य ठाकरे यांना फार वाईट वाटलं असं मानलं जात होतं. आता बघा, आता हे सगळं विधान परिषदेचं नाटक घडल्यानंतर मधल्या काळात भारतीय जनता पक्षाचं कौतुक करणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी ह्या आता उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी स्तुतीस्तुमनं उधळलेत. ह्या एकूण म्हणजे शिवसेनेतला हा गोंधळ काय आहे
तो आपल्याला लक्षात येतो. संजय राऊत हे अनेकांच्या डोळ्यात सलताना दिसतात. म्हणजे शिवसेनेतून जे लोक बाहेर गेले त्या लोकांनाही संजय राऊत हे त्रासदायक वाटतात आणि आता सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेलेही अनेकांना संजय राऊत त्रासदायक वाटतात. त्याची कारणं व्यक्तिगणिक वेगळी आहेत, वेगवेगळी कारणं आहेत. आता तर म्हणजे थेट मगाशी बोललो त्यानुसार आदित्य ठाकरे यांनाच ते तिथं नकोशे झाल्याची चर्चा आहे. पण संजय राऊत यांच्या संदर्भात कुणाची काही मतं असली तरी महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा जो आवाज आतापर्यंत गेल्या 4 वर्षात टिकवून ठेवला आहे तो संजय राऊत यांनी टिकवून ठेवला हे विसरता येणार नाही. म्हणजे तुरुंगात जाण्यापर्यंतची तयारी त्यांनी ठेवली, ती किंमत मोजली आणि त्यानंतर सुद्धा आपला ताठरपणा, आपला बाणा अजिबात त्यांनी कमी होऊ दिला नाही. उद्धव ठाकरे यांना हे ठाऊक आहे. आदित्य ठाकरे यांचे प्राधान्यक्रम वेगळे असू शकतात आणि संजय राऊत यांनीही आपल्यासाठी खासदारकी महत्त्वाची नाही हे सांगून टाकले, आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळं हे संजय राऊत यांना 28ला राज्यसभेवर पाठवण्याऐवजी काँग्रेसला जागा दिली असली तरी संजय राऊत यांच्यासाठी ते फार काही महत्त्वाचं असेल असं नाही. कारण संजय राऊत यांनी अलीकडच्या काही वर्षात आपली जी जागा निर्माण केल्या ती संजय राऊत म्हणून केली आहे, ती खासदार म्हणून त्यांनी जागा केलेली नाही किंवा शिवसेनेच्या आणखी कुठल्या गोष्टींचा लाभ घेऊन केली नाही. उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्यानं त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय राज्य पातळीवरच्या नेत्यांच्या विरोधातली लढाई खूप ताकदीने लढवलेली आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आता 3 माघारी काँग्रेसच्या झाल्या आहेत. म्हणजे पहिली राज्यसभेची माघारी, त्यानंतर बारामती पोटनिवडणुकीतली माघार आणि आता पुन्हा विधान परिषदेतली माघार. या 3 माघारीनंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये एकूण पक्षाच्या भूमिकेसंदर्भात नाराज आहे. म्हणजे काँग्रेस पक्ष एवढा आगतिक का झालाय, असं का सतत माघार घेतोय किंवा शिवसेना, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष या पक्षांच्या पुढं गुडघा टेकतोय, असा प्रश्न अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होतोय. पण खरं तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांच्यामुळं आज जी काँग्रेस किमान लढताना दिसते ती केवळ हर्षवर्धन सपकाळ यांच्यामुळं दिसते हे आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणजे नाना पटोले यांच्यापासून विजय वडेट्टीवार यांच्यापर्यंत बरोबर त्यांचे सगळे जे मोठे नेते दिसतात ते अगदी तडजोडवादी नेते आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याशी जमवून घेऊन राजकारण करणारे नेते म्हणून या सगळ्यांची ओळख आहे. म्हणजे काँग्रेसमध्ये आणखी डझनभर ज्यांना स्वतंत्र ओळख आहे असे नेते आहेत. पण त्यातही यशोमती ठाकूर यांच्यासारखा एखादा अपवाद वगळला तर फडणवीसांची थेट लढताना कोणी दिसत नाही. अशा परिस्थितीत हर्षवर्धन सपकाळ अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसचा आवाज भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, फडणवीस यांच्या विरोधात स्पष्टपणे ऐकू यायला लागला. ते फडणवीस यांच्यावरही सडेतोड टीका करू लागले. त्याआधी बाकी सगळी मंडळी सरकारवर टीका करत होती, सरकारशी अनुषंगिक काही गोष्टींच्यावर टीका करत होती. पण फडणवीस मात्र त्यांना वगळून सगळं राजकारण चाललं होतं. आता फडणवीस यांच्यावर टीका का महत्वाची आहे, तर फडणवीस यांना वगळलं तर उरतं काय समोर. म्हणजे ते सरकारचे प्रमुख आहेत, भाजपचा राज्यातला चेहरा प्रमुख चेहरा ते आहेत, त्यांना वगळून इकडचं तिकडं बोलत राहणं म्हणजे तडजोड आणि शरणागती एवढाच त्याचा अर्थ आहे. पण जे काही मोजके अपवाद वगळता सगळ्या विरोधकांनी पत्करले ते शरणागती पत्करलेले आहे. हर्षवर्धन सपकाळ, संजय राऊत, सुषमा अंधारे या 3 व्यक्ती या फडणवीस यांच्यावर थेट टीका करतात. बाकीच्यांचे म्हणजे आतून तडजोडीचं राजकारण सुरू असतं जरी त्यांनी वरून टीका केली असली तरी त्या अर्थानं हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसचा आणि विरोधकांचा आवाज टिकवून ठेवलाय. पण काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांच्याकडून त्यांना पुरेसं सहकार्य मिळत असल्याचं दिसत नाही. सगळेजण आपापले गोल शेट करण्यात मशगूल आहेत. विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडण्यात कुणालाही रस नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची जी वाट लागली ती भारतीय जनता पक्षामुळे नव्हे तर विरोधकांच्या तडजोडवादी राजकारणामुळे लागले हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि पर्यायानं हर्षवर्धन सपकाळ लढण्याचा आवाज देण्याचा प्रयत्न करतायत. आणि असं सगळं सुरू असताना शेवटी काँग्रेसला माघार घ्यावी लागते, हर्षवर्धन सपकाळ यांना माघार घ्यावी लागते. ही माघार म्हणजे काँग्रेसची तडजोड नसते तर देश पातळीवरचा मोठा भाऊ, मोठा पक्ष म्हणून घेतलेली सबुरीची भूमिका असते. विरोधी पक्षात असलेल्या अनेक पक्षांना काँग्रेसकडून अपमानास्पद वागणूक हवी आहे. कारण तेवढं निमित्त करून भाजपच्या तंबूत जाणं म्हणजे NDA मध्ये जाणं त्यांना सोयीचं आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, या दोन्ही पक्षांना काँग्रेसनं ती संधी दिलेली नाही. त्याचे परिणाम लोकसभेतल्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या वेळी दिसून आलेले आहेत. म्हणजे काँग्रेसनं आपल्या या विरोधकांना आपल्यासोबत ठेवल्यामुळंच गेल्या 12 वर्षात पहिल्यांदा लोकसभेत भाजपचा पराभव झाला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभव झाला. काठावरच्या काशेना, पण या विरोधकांना सोबत ठेवण्याची ही काँग्रेसची रणनीती दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे, हे विसरून चालणार नाही. आता महाराष्ट्रात तिन्ही वेळेला काँग्रेसनं माघार घेण्याचं तेच एकमेव कारण आहे. यापेक्षा वेगळं कुठलंही कारण नाही. काँग्रेसला अशा तडजोडी कराव्या लागणार आहेत. स्थानिक नेत्यांचा त्यामुळं मुखभंग झाला अशी चर्चा होईल, पण दीर्घकालीन राजकारणासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. आधीच विरोधक कमजोर असताना विरोधातले मोजके सहकारी गमावणे काँग्रेसला परवडणार नाही. म्हणजे शरद पवार यांना सतत संशयाच्या भोवऱ्यात उभं केलं जातं, पण शरद पवार हे UPA स्थापन झाल्यापासूनचे काँग्रेसचे विश्वासू सहकारी आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि भाजपपासून फारकत घेतले तेव्हापासून उद्धव ठाकरे सुद्धा आणि त्यांची शिवसेना भाजपच्या विरोधात ताकदीनं लढते. त्यांचे म्हणजे अशा या आपल्या दीर्घकाळ आपल्या सोबतच्या लढाईत असलेल्या पक्षांचे थोडे हट्ट पुरवले म्हणून काँग्रेसचं काही फारसं बिघडणार नाही, हे हर्षवर्धन सपकाळ यांनाही माहीत आहे आणि मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनाही ठाऊक आहे. धन्यवाद.